क्रॉनिक किडनी डिसीज, ESRD किंवा किडनी फेल्युअर या आजाराच्या रुग्णांनी कोणत्या चुका टाळाव्यात जेणेकरून या आजारावर त्यांना मात करता येईल? पहिली चूक म्हणजे योग्य उपचाराची योग्य वेळेला निवड न करणं. अनेक रुग्णांना असं वाटतं की कन्व्हेन्शनल उपचार पद्धती आपल्याला या आजारांपासून वाचवेल किंवा डायलिसिस पासून दूर ठेवेल किंवा किडनी ट्रान्सप्लांट पासून दूर ठेवेल, पण ही सर्वात मोठी चूक होय. कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये सोडियम बायकार्बोनेट किंवा खाण्याचा सोडा दिला जातो, ज्याच्या केमिकल रिएक्शन मुळे क्रिएटिन लेवल ब्लड मधली कमी दिसू शकते. रुग्णांना वाटते की क्रिएटिन कमी झालं म्हणजे मी या आजारावर मात करायला लागलोय. हा सर्वात मोठा गैरसमज होय. योग्य उपचार पद्धती काय तर किडनी फेल्युअर या आजारामध्ये होणारं वाढलेलं क्रिएटिनिन कमी यायला पाहिजे, वाढलेला युरिया कमी यायला पाहिजे, युरिन मधून जाणारं प्रोटीन कमी यायला पाहिजे, कमी झालेलं हिमोग्लोबिन वाढायला पाहिजे, कमी झालेल्या प्लेटलेट्स वाढायला पाहिजेत, वाढलेलं ब्लड प्रेशर कमी व्हायला पाहिजे, दिसणारी लक्षणं कमी व्हायला पाहिजे, जसे की मळमळणं, उलटी येणं, संडासला पातळ लागणं, वारंवार ताप येणं, वारंवार थंडी वाजणं, दम लागणं, जास्त झोप येणं. ही लक्षणं आणि वरील ब्लड टेस्ट मध्ये दिलेले क्रायटेरिया ज्या वेळेला रेग्युलेट व्हायला लागतील, ज्या उपचार पद्धतीमुळे रेग्युलेट व्हायला लागतील, तीच उपचार पद्धती योग्य होय. आणि हे सगळे क्रायटेरिया मॉडर्न होमिओपॅथीची उपचार पद्धती पूर्ण करते. किडनी फेल्युअर किंवा ESRDच्या आजाराच्या रुग्णांकडून होणारी दुसरी चूक म्हणजे डाएटचं इम्प्रॉपर डाएट. जसं की बऱ्याच वेळेला प्रोटीन कमी खाल्ले जाते, कार्बोहायड्रेट जास्त खाल्ले जातात. किडनी फेल्युअरच्या रुग्णांमध्ये प्रोटीन युरिया किंवा लघवीद्वारे होणारा प्रोटीन लॉस प्रिव्हेंट करणं महत्वाची गोष्ट आहे. त्यासाठीची योग्य उपचार पद्धती आणि योग्य डाएट महत्वाचे आहे. योग्य डाएट काय असावे? साधारणपणे 20 ते 30 ग्रॅम प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी, म्हणजे भात, बटाटा, रताळी, साखर, गुळ, मैदा हे पदार्थ कमी असले पाहिजेत. खाण्याच्या तेलाचं प्रमाण कमी असलं पाहिजे. तळलेले पदार्थ कमी खाल्ले पाहिजेत किंवा न खाल्ले पाहिजेत आणि जेवणामध्ये मिठाचं प्रमाण कमी असलं पाहिजे. साधारणपणे 3 ते 4 चिमूट किंवा ग्रॅम दिवसाला एवढंच मीठ आपल्याला पुरेसं आहे. किडनी फेल्युअर किंवा ESRDच्या रुग्णांकडून होणारी तिसरी चूक म्हणजे योग्य निर्णय उशिरा घेणं. बऱ्याच वेळेला रुग्णांना असं वाटतं की कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये सोडा बायकार्बोनेट सारखी दिलेली औषधं खाल्ल्यावर क्रिएटिन कमी होतं म्हणजे ते आजारावर मात करतात. ही चुकीची समजूत होय. योग्य निर्णय म्हणजे काय तर किडनी फेल्युअर आजार मुळापासून बरं करणारी उपचार पद्धती योग्य वेळेला स्वीकारणं. जसं क्रिएटिनिन लेवल कमी असताना, सुरुवातीला युरिया लेवल कमी असताना, सुरुवातीला हिमोग्लोबिन योग्य लेवलला असताना आणि आजाराचं अर्ली डायग्नोसिस केलं तर आपण योग्य उपचार पद्धती योग्य वेळेला सुरू करू शकतो आणि मग त्या आजारावर आपण मुळापासून मात करू शकतो. पण जरी वेळ झाला तरी सुद्धा चिंता करण्याची कारण नाही, कारण मॉडर्न होमिओपॅथीकडे योग्य उपचार पद्धतीही उपलब्ध आहेत. गेल्या 25 वर्षांमध्ये अनेक रुग्ण हे डायलिसिस केल्यानंतर आमच्याकडे आलेले आहेत, ज्यांना एंड स्टेज रिनल डिसीज असा शिक्का मारलेला होता, म्हणजे उपचार शिल्लक नाहीत. आयदर डायलिसिस करा किंवा किडनी ट्रान्सप्लांट करा. असे रुग्ण सुद्धा डायलिसिस फ्री हेल्दी लाईफ मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारानं जगत आहे. तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाला किडनी फेल्युअर, CKD, वाढलेलं क्रिएटिन किंवा किडनीशी संबंधित गंभीर समस्यांचा त्रास असेल तर योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. किडनी फेल्युअर आणि इतर कोणत्याही गंभीर आजारांच्या उपचारांसाठी आजच मॉडर्न होमिओपॅथीशी संपर्क साधा.